जर तुम्ही बाळाला वरचा आहार सुरू केला असेल तर या पुढच्या 5 गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून बाळाची जी काही सॉलिड फूड जर्नी आहे ही अगदी आनंदामध्ये सुरू होईल आणि बाळाचा वरच्या खाण्यामधला जो इंटरेस्ट आहे हाही वाढेल आणि सोबत पोषण सुद्धा पूर्ण होईल. सगळ्यात पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळ हा किती खातो आहे याकडे तुम्हाला अजिबात लक्ष द्यायचं नाही. भले एखादा पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही खूप जास्त वेळ घालवला असेल, कष्ट घेतले असतील किंवा तुमची अशी अपेक्षा असेल की तुम्ही बनवलेला अर्धा 1 वाटी खाऊ जो आहे हा बाळाने संपवायला हवा, आणि जर तसं झालं नाही तर त्याचा स्ट्रेस तुम्हाला घ्यायचा नाही किंवा बाळावरती ते खाण्याचं प्रेशर द्यायचं नाही. बाळ जोपर्यंत तोंड उघडतो आहे, जोपर्यंत आ करतो आहे, जोपर्यंत खाण्यामध्ये इंटरेस्ट दाखवतो आहे, तोपर्यंतच बाळाला भरवायचं आहे. भले ते 1 चमचा असू द्या किंवा 2 चमचे असू द्या किंवा 10 चमचे असू द्या. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाच्या खाण्याच्या क्वांटिटीपेक्षा क्वालिटीकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. कारण जर बाळ हा क्वालिटी फूड खात असेल, कॅलरीनी भरपूर असा आहार घेत असेल, तरी ते 2 चमचे सुद्धा बाळासाठी पुरेसे असतात, बाळाला भरपूर असं पोषण देणारे असतात. तिसरी गोष्ट म्हणजे जसा तुम्ही वरचा आहार देता तर त्यानंतर बाळाला 1-2 सिप किंवा 1-2 चमचे पाणी देणं सुद्धा गरजेचं आहे. हे पाणी तुम्हाला बाळाने खाऊन झाल्यानंतर अर्ध्या तासाने द्यायचं आहे. घेतलेला आहार व्यवस्थितरित्या पचवण्यासाठी, बाळाला गॅस होऊ नये, इंडायजेशन होऊ नये यासाठी किंवा बाळ हा कॉन्स्टिपेटेड होऊ नये यासाठी पाण्याची खूप जास्त गरज असते. चौथी गोष्ट म्हणजे कधीही आपल्या बाळाचं कंपॅरिझन दुसऱ्या बाळाबरोबर करू नका. एखाद्याचा बाळ हा त्यांनी बनवलेला जो काही पदार्थ आहे हा भरपूर खातो, पोटभर खातो किंवा व्यवस्थित खातो, म्हणजे माझ्या बाळानेही त्याच पद्धतीने खायला हवं किंवा तेच पदार्थ खायला हवे असं अजिबात नाही. प्रत्येक बाळ हा वेगळा आहे, प्रत्येक बाळाचा इंटरेस्ट वेगळा आहे आणि प्रत्येक बाळाची वाढ ही वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. आपल्या बाळाला समजून घेऊन त्यानुसार त्याला आहार देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात शेवटची आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी बाळाला जो वरचा आहार आहे हा तुम्हाला 2 ब्रेस्ट फिडिंगच्या सेशनमध्ये द्यायचा आहे. जेव्हा बाळाला खूप जास्त भूक लागलेली असते आणि त्यावेळी जर बाळाला वरचा आहार तुम्ही देत असाल तर बाळ हा व्यवस्थित घेणार नाही, कारण त्या दरम्यान बाळाला फक्त आईचं दूध हवं असतं किंवा जे ते रेग्युलरली खातो आहे ते हवं असतं. शिवाय जर बाळाचं पोट भरलेलं असतं आणि त्यावेळी तुम्ही बाळाला जर वरचा आहार देत असाल तर त्यावेळी सुद्धा बाळ हा घेणार नाही, कारण बाळाला ते गोष्ट खायचीच नसते. त्यामुळे नेहमी बाळाला हलकीशी भूक लागलेली असते त्यावेळी वरचा आहार द्यायचा आहे. म्हणजे साधारणतः जर तुम्ही 2 तासाच्या गॅपने बाळाला फीड करत असाल तर एकदा फीड करून झाल्यानंतर 1 तासाने बाळाला वरचा जो आहार आहे हा ऑफर करायचा आहे आणि त्या दरम्यान बाळ जेवढा घेईल तेवढा बाळाला घेऊ द्यायचा आहे. कोणत्याही एक्स्ट्रा प्रेशर बाळाला द्यायचं नाही. आणि याच पद्धतीने तुम्हाला बाळाचं जे काही मील शेड्यूल आहे हे ॲटलिस्ट पहिल्या 3 ते 4 महिन्यापर्यंत, म्हणजेच बाळ हा जोपर्यंत 8 ते 10 महिन्याचा होत नाही तोपर्यंत कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे. मी नेहमी सांगते की बाळाने काय खावं हे फक्त आईवडिलांनी ठरवायचं, पण ते बाळाने कधी खावं, कसं खावं, किती प्रमाणामध्ये खावं की नाही खावं हे बाळाला ठरवू द्या. आणि जर हा रूल तुम्ही फॉलो केला तर नक्कीच तुमचा बाळ हा फूडी बनणार आहे. बाळाची वाढ आणि विकास ही योग्य पद्धतीने होणार आहे आणि खाण्यामधला जो इंटरेस्ट आहे हा वाढणार आहे, म्हणजे तुमचा बाळ हा फूडी बनणार आहे.